दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झालेल्या बदलापूरमधील शाळेचे अध्यक्ष आणि सचिव यांना तातडीने दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिलाय। अटकपूर्व जामिनासाठी या दोघांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। मुलींवर झालेल्या अत्याचाराबाबत पोलिसांकडे तक्रार न केल्याबद्दल अध्यक्ष आणि सचिवांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता 1 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, अक्षय शिंदेचे एन्काउंटर झाल्यानंतर सातत्याने आरोप केला जातोय शाळा प्रशासनावरती। या शाळा प्रशासनाला, सचिवांना, अध्यक्षांना कोर्टाने कसं फटकारलंय? या संदर्भात जे 2 फरार आरोपी होते त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता आणि त्यानंतर या दोघांनी साहजिकच त्या निकालाला आता हायकोर्टात आव्हान दिलेलं आहे। हायकोर्टात याची काल सुनावणी झाली असता हायकोर्टाने तुर्तास या दोन्ही आरोपींना कुठल्याही प्रकारचं अटकेपासून संरक्षण किंवा कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिलेला आहे आणि दोघांच्याही अटकपूर्व जामीन अर्जावरची जी सुनावणी आहे ती 1 ऑक्टोबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे। या प्रकरणी आता विरोधकांकडून सुद्धा आरोप केला जातोय की ज्या प्रकारे अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आलाय ते पाहता कुठेतरी या 2 फरार आरोपींना वाचवण्याचा किंवा त्यांच्या खटल्यात त्यांच्या विरोधातले पुरावे कमी करण्याचा कोणाचा तरी हेतू नाही ना, याबाबत सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। त्यामुळे या प्रकरणी आता अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर या दोघांच्या खटल्यावर त्याचा कसा परिणाम होतो, या दोघांना जे फरार आहेत, कारण की अजूनही इतक्या संवेदनशील प्रकरणातले 2 सर्वसामान्य नागरिक म्हणून जर त्यांच्याकडे पाहिलं तर ते फरार असून तपास यंत्रणांना ते का सापडत नाहीये असा सवाल आहे। त्यामुळे आता या दोघांच्या बाबतीत काय होतं, हायकोर्ट यांच्या बाबतीत कशा पद्धतीने निर्णय घेतं हे 1 ऑक्टोबरच्या सुनावणीत स्पष्ट होईल। बरोबर, 1 ऑक्टोबरच्या सुनावणीमध्ये हायकोर्ट नेमका काय निर्णय देतं, अध्यक्ष आणि सचिवांना दिलासा मिळतो की पुन्हा फटकारलं जातं हे पाहावं लागेल। अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।